मित्रांनो, सध्या आहोत गणेश गल्लीमध्ये मुंबईचा राजा बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे खूपच गर्दी आहे मुंबईचा राजा पाहण्यासाठी। उज्जैन महाकालचा देखावा आहे आतमध्ये, चला जाऊन पाहूया आतमध्ये। आणि तुम्ही मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता, खूपच भव्य प्रवेशद्वार आहे आणि खूप मोठी दर्शनाची रांग आहे। मित्रांनो, मुख्यद्वाराच्या बाजूनेच रांग सुरू होते आणि दुसरी रांग आहे पाससाठी, 20 रुपये पास आहे। तर चला आपण पास घेऊनच आतमध्ये जाऊया। मित्रांनो, मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी अवघी मुंबापुरी या ठिकाणी आलेली आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। मित्रांनो, 20 रुपयाचा पास आहे डायरेक्ट मुखदर्शनाचा, त्याला पण रांग आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता आतमध्ये किती गर्दी असेल। मित्रांनो, कैलासवासी श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार। दीनानाथ वेलिंग म्हणजेच मुंबईच्या राजाचे सर्वात पहिले मूर्तिकार, तर त्यांचं प्रवेशद्वार या ठिकाणी बनवलेलं आहे। आणि समोर तुम्ही देखावा जो पाहतात तो उज्जैन महाकालचा आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन महाकाल या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय भव्य अशी कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। मित्रांनो, आत खूप छान स्पेस आहे आणि तुम्ही हे समोर पाहू शकता। आणि ज्यांना फोटो काढायचे त्यांना फोटो काढण्यासाठी ते बिलकुल मुभा आहे, कोण तुम्हाला घाई गडबड करणार नाही, धक्केबुक्की नाही आहे, त्यामुळे खूप छान असं दर्शन होणार आहे मुंबईच्या राजाचं। थोड्या वेळ रांग पुढे सरकत आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्पेस खूप छान आहे। मित्रांनो, खूप भव्य कलाकृती गणेश गल्ली दरवेळेस साकारत असते, त्यापैकीच एक हे उज्जैन महाकाल मंदिर हुबेहूब त्यांनी साकारलेलं आहे। सर्वांनाच जाणं पॉसिबल नाही होत उज्जैनला, तर तुम्ही गणेश गल्लीत नक्की येऊन बाप्पाचं दर्शन घेऊ शकता। खूपच गर्दी असते आणि खूप मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख आहे असा मुंबईचा राजा। मित्रांनो, या ठिकाणून थोडं मुंबईचा राजाचं मुखदर्शन आपल्याला झालेलं आहे। अतिशय सुंदर आणि हुबेहूब कलाकृती साकारलेली आहे। तुम्ही पाहू शकता मंदिराचे पिलर देखील जसे आहेत तसेच साकारलेले आहेत। मित्रांनो, आता मंदिराच्या गाभाऱ्यात आपण एंट्री केलेली आहे आणि आपल्याला लवकरच महाकालेश्वराचं दर्शन होईल। नक्षीकाम पाहू शकता, अगदी हुबेहूब। नमो पार्वते पते हर हर महादेव, जय महाकाल। खूपच सुंदर दर्शन झालेलं आहे मित्रांनो। महाकालचं दर्शन आपल्याला झालेलं आहे, खूपच छान आणि एकदम जवळून। मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यातनं दर्शन घेतल्यानंतर आता सरळ आपण पाहूया मुंबईचा राजा। आणि तुम्ही इथे वातावरण पाहू शकता, खूपच छान वातावरण झालेलं आहे। पावसाचे चिन्ह दिसत आहेत मित्रांनो। मित्रांनो, आणि समोर पाहू शकता तुम्ही मुंबईचा राजा, 22 फूट उंच असा मुंबईचा राजा। खूपच सुंदर आणि सुबक अशी मुंबईच्या राजाची मूर्ती तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो। आणि या ठिकाणी सर्वच जण कॅमेरामध्ये दृश्य टिपण्यासाठी आतुर झालेले असतात।
मित्रांनो, गणेश गल्लीमध्ये खूपच छान दर्शन मिळालेलं आहे आपल्याला मुंबईच्या राजाचं. तुम्ही समोर मूर्ती पाहू शकता. अगदी तुम्ही डोळ्यात टिपून ठेवून आणि कॅमेरामध्ये कैद करून घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारचं दर्शन आपल्याला गणेश गल्लीमध्ये मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी कोणतीच धक्काबुक्की नाही आहे, चेंगराचेंगरी नाही आहे. अतिशय सरळ आणि साधं दर्शन या ठिकाणी भाविकांना मिळत आहे. मित्रांनो, नक्कीच या मुंबईचा राजा दर्शनात